लग्नाच्या रात्री पती थकला असावा असं तिला वाटलं. मात्र दुसऱ्या दिवशीही तिचा पती तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू शकला नाही. यानंतर तो तिच्यापासून दूरच राहू लागला. यामुळे पत्नीने मोठा निर्णय घेतला. तो निर्णय काय असावा, कुठे घडली ही घटना आणि काय आहे प्रकरण, ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. पण आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा. तर चला सुरुवात करूयात. लग्न जमवताना वधू व वर पक्षाचे लोक मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करतात आणि दोन्ही कुटुंब एकमेकांशी चौकशी करतात. पण वधू किंवा वराच्या खाजगी गोष्टी त्यातून कळतीलच असं नाही. अशीच एक घटना ठाण्यातून समोर आली. 6 महिन्यांपूर्वी 8 जून रोजी ठाण्याच्या एका 32 वर्षाच्या महिलेचं 40 वर्ष असणाऱ्या नाशिकच्या पुरुषासोबत लग्न झालं होतं. नंतर लग्नाच्या पहिल्या रात्री पतीने पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवलेच नाही आणि तसाच झोपी गेला. पत्नीला वाटलं की नवरा थकल्यामुळं झोपी गेला असावा आणि पत्नीही झोपी जाते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच्या रात्रीसुद्धा पती काही न करता तसा झोपी जातो. नंतर असेच काही दिवस पलटतात आणि दोघात अजूनही शारीरिक संबंध झालेच नव्हते. यामुळे एके दिवशी त्या 32 वर्षाच्या महिलेनं स्वतः तिच्या पतीला शरीर संबंध करण्याबद्दल बोलू लागली. पण तिचा नवरा या गोष्टीला दुर्लक्ष करू लागला. महिला नवऱ्याला संभोगाचं बोलू लागली, पण मात्र नंतर तिचा नवरा तिच्यापासून दूरच राहू लागला. आपला नवरा असं का करत असावा ती विचारात पडली आणि नवऱ्याच्या या वागण्याला ती कंटाळून माहेरी निघून गेली. नवऱ्यानं आणि घरच्यांनी महिलेला वापस तिच्या सासरी यावं अशी ती तिला विनंती करू लागली. यामुळे ती वापस आली होती. पण अजूनही नवऱ्यामध्ये काहीच फरक नव्हता. तो तिच्यापासून लांबच राहू लागला. महिलेला मात्र आता तिच्या नवऱ्यावर संशय आला आणि नंतर एके दिवशी तिला तिच्या पतीचे मेडिकल डॉक्युमेंट सापडले. ते डॉक्युमेंट वाचून महिलेला मोठा धक्का बसला. ती महिला ठाण्याच्या पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिथं तिनं तिच्या पतीविरोधात तक्रार दाखल केली की तिचा पती नपुंसक आहे आणि तो तिला शारीरिक सुख देत नाही. महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीच्या मेडिकल डॉक्युमेंट्सवरून तो नपुंसक असल्याचं तिला कळालं आहे. लग्नाआधीपासून तो त्याच्यासाठी उपचार घेत आहे. मात्र लग्न ठरवताना त्यानं तिला याबाबत काहीही सांगितलं नव्हतं. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 फसवणूक आणि 498A महिलेबाबत तिचा पती किंवा नातेवाईकांकडून क्रूरतेचा व्यवहार अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेनं पतीचे कागदपत्र पाहिल्यानंतर पतीने लग्नापूर्वी आपली वैद्यकीय स्थिती लपवल्याची कबुली दिली आहे, असं महिलेनं तक्रारीत म्हटलं. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीचा वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.